मी अशा अनेक आत्महत्या या ठिकाणी सांगू शकतो ज्या कारण नसताना केवळ भीतीपोटी पुरुषांनी केल्या. विक्टिमचं नाव न बाहेर येऊ देणं किंवा जे काही डिजिटल माध्यम आहे हे नॅशनली मला वाटतं येणं गरजेचं आहे. किती वर्षानंतर बलात्काराची केस टाकायची, कारण का पोलीस केस आली की रजिस्टर करून टाकतात की बाबा बलात्कार हे काहीतरी पुरावा असला पाहिजे, काहीतरी मेडिकल टेस्ट असली पाहिजे. काय माझ्यावरती 2017 साली बलात्कार केला, 2025 साली केस. जी बाजू आत्ता भास्कर जाधव साहेबांनी मांडली या बाजूचा विचार केला असता, अध्यक्ष महोदय, मी अशा अनेक आत्महत्या या ठिकाणी सांगू शकतो ज्या कारण नसताना केवळ भीतीपोटी पुरुषांनी केलेल्या आहेत. काही मर्यादा, किती वर्षानंतर बलात्काराची केस टाकायची, कारण का पोलीस केस आली की रजिस्टर करून टाकतात आणि त्याच्यासाठी मग ते सुप्रीम कोर्टाचं रुलिंग दाखवतात. काय करणार साहेब, केस आली, घ्यावी लागली. ललित कुमारी वर्सेस बिहार गव्हर्नमेंटची जी केस आहे की कुठलेही आले की घ्या. अध्यक्ष महोदय, माझं म्हणजे आपल्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की काहीतरी मर्यादा ठेवा की बाबा बलात्कार म्हणजे काहीतरी पुरावा असला पाहिजे, काहीतरी मेडिकल टेस्ट असली पाहिजे. काय माझ्यावरती 2017 साली बलात्कार केला, 2025 साली केस. म्हणजे ह्याच्यासाठी म्हणजे कुठेतरी एक आपण लिबरल नेशन, लिबरल महाराष्ट्र, पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देणारा, महिलांना न्याय देणारा महाराष्ट्र, हे सगळं खरं असलं तरी त्याचे जे होणारे गैरफायदे आहेत ह्याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. कदाचित गैरसमज आमच्याबद्दल होईल महाराष्ट्रामध्ये, पण तो कोणीतरी मांडायला पाहिजे ना की बाबा 2 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 1 वर्षाच्या आत झालं तर ठीक आहे, 5-5 वर्ष, 4-4 वर्ष, त्याच्यातली काही प्रकरणं ही म्युच्युअल असतात. पण म्युच्युअलमध्ये भांडण झालं की गेलं तर त्याच्यावरती सुद्धा काही या शक्ती कायद्यामध्ये अंतर्भूत करून काही करता येतं का? केलं तर त्या शक्ती कायद्याचा फायदा म्हणजे दुसऱ्या जेंडर मुक्ती कायदा नाही, पण ह्याच्यात आपल्याला आणता येईल ना की हे एवढ्या ह्याच्यातच आपल्याला तुम्हाला हे दाखल करता येईल किंवा काय बघा, म्हणजे आपण त्याला जमेल त्याचं, पण ह्याच्यामध्ये हा अन्याय दूर केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. जेव्हा कधी राज्यात किंवा देशात अशी मोठी घटना घडली म्हणून रेअर होतोय म्हणून आपण हे कायदा आणतोय. रेअरेस्ट रेअरसाठी हे कायदा खरं म्हणजे शक्ती कायदा म्हणजे रेअरेस्ट रेअर जेव्हा घटना घडते म्हणजे जे घटायलाच नाही हवे तेव्हा आली म्हणून हे सगळे एकमतीने आपण सगळे कायदा आणतोय. आजही जर आपण या महाराष्ट्र राज्यात किंवा मुंबईत बघितलं तर कुठल्याही केसेसचा, आणि मी सुप्रीम कोर्टचा हे करतोय म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे ऑर्डर झाले त्यांना मी सांगतोय की मॅक्झिमम केसेस आजही डावरीचे झाले त्या संदर्भात सुप्रीम कोर्टनीच दखल घेतली आणि त्यानंतर ACPला एक डेसिग्नेटेड ऑफिसर गेला की कुठलाही केस रजिस्टर करण्याच्या आधी तिथे जावं. तशीच परिस्थिती जर आपण बघायला गेलो तर पोस्कोची, आज पोस्कोची केसही जर आपण या महाराष्ट्रात बघितली तर त्याचा उपयोग आणि दुरुपयोगच्या संदर्भात जर आपण माहिती काढली तर 70% जास्त पोस्कोचे केसेसचे दुरुपयोग झालेले आहेत. आता आपण अमेंडमेंटच्या संदर्भात आपण सांगितलं की व्हॉट्सअप, ईमेल या पद्धतीने जर आपण त्यामध्ये बदल करण्यासाठी आपण हा प्रस्ताव आणलेला आहे. आपल्याला माहिती आहे आज आपण स्वतः मोठा AIचा हब जर कुठे होणार आहे ते महाराष्ट्र होणार आपल्या राज्य देशामध्ये. तर आपल्याला माहिती आहे की किती सोपं आहे, कोणाचा मोबाईलवरून हॅक करून 2 मिनटं लागत आहे. शॉपिंग करायला गेलं तर मोबाईल टच करतात पर्सला आणि त्यांचं कार्ड आपण एकूण घेऊन येतोय आणि बिल भरतो आणि आपले कितीतरी केसेस असे पेंडिंग आहेत. तर हे करत असताना बिलाला तर कोणाचाच विरोध नाही, प्रश्नच येत नाही, कारण एक पॉईंट आपण काढायला गेलो तर त्यामध्ये भरपूर मीडिया मागेच लागणार आहे. पण हे पास करत असताना हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जर अशी केसेस येत असतील तर त्याची शहानिशा होणं फारच गरजेचं आहे. त्याची पूर्णपणे शहानिशा करूनच तुम्ही जे वरिष्ठ अधिकारी म्हणजे DCP किंवा त्याचे वरचे अधिकारी याच्यावरती पूर्ण शहानिशा करूनच त्याच्यावरती कारवाई किंवा अटकचा प्रोव्हिजन व्हावी ही आमची एक मागणी असते. चांगला कायदा जो आपण पारित केला होता, एकमताने केला होता, त्याला आपण अजूनही सुधारणा करून पुढे आणत आहोत. ह्याच्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत.
अर्थात एक आहे की सेक्शुअल हॅरेसमेंट जे असतं त्याच्यावर जो कायदा आहे की त्याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे ती जेंडर न्यूट्रल असायला पाहिजे, मला वाटतं सर्वच हाऊस मान्य करतं. दुसरी बाब ही पण आहे की आज देखील अजूनही अशी परिस्थिती आहे की महिला शाळेत जायला किंवा कॉलेजमध्ये जायला किंवा ऑफिसला जायला ज्या काही परिस्थितीतून जातात त्या घाबरतात, आणि म्हणून हा कायदा आणि ही जे काही आपण तरतुदी करतो ते येणं तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो किंवा प्रश्न विचारतो की हे जे आपण आज पारित करत आहोत आपल्या राज्यासाठी आहे, असाच ठराव करून आपण केंद्रासाठी म्हणजे भारतीय न्याय संहितेसाठी देखील करू शकतो का? कारण मला आठवतं जेव्हा आपण सायबर गुन्हे किंवा ते सगळं काही विचार करतो तेव्हा आपल्याकडून उत्तर आलेलं सरकारकडून की अनेकदा हे सगळं राष्ट्रीय पातळीवर होतं किंवा ह्याचे जे काही सोर्स असतात ते बाहेर असतात. आता ॲसिड विक्टिमचं नाव न बाहेर येऊ देणं किंवा जे काही डिजिटल माध्यम आहे हे नॅशनली मला वाटतं येणं गरजेचं, आणि आपण जर इतिहासाबरोबर ठराव केला तर ते देशावर देखील त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो अशी मी आपल्याकडे विनंती करतो. धन्यवाद. सदस्यांनी जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत निश्चित ते महत्त्वाचे आहेत, कारण कुठलाही कायदा करताना त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये अशा पद्धतीची ही भावना आहे. आणि या संदर्भात खरं म्हणजे वेळोवेळी आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याच्या मिसयूजची दखल घेतलेली आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.